नमस्कार, रामराम मंडळी. माझं नाव सिद्धेश पिंगळे. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मला बऱ्याच दिवसापासून बाहेरील दंतक्रिया करून असं चारण्यात आलं होतं. तर त्यामुळे खूप त्रास व्हायचा, काही प्रगती होत नाही किंवा काही असं, म्हणजे भरपूर असं त्रास अडचणी आल्या. आणि त्यासाठी मी भरपूर असं बाहेर फिरलो, देव गेले, देवलेशी केले, भरपूर असं बाहेर फिरलो, परंतु मनासारखं उत्तर असं कुठंच भेटलं नाही की ज्याने काही फरक पडेल. मग एक दिवस असंच यूट्यूबवर व्हिडिओ पाहता पाहता मला घरचा वैद्य मराठी या चॅनलवर एक व्हिडिओ आला की पोटातील चारलेले बाहेर पाडायचे, म्हणजे असं तो व्हिडिओ होता. तर मी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी हा प्रयोग करून पाहिला. तर त्यामध्ये हे आहे अश्वगंधा चूर्ण, हा 1 चमचा घ्यायचा होता. हे आहे इच्छाभेदी रस, ह्याच्या 2 टॅबलेट घ्यायच्या होत्या. आणि हे गावठी गाईचं गोमूत्र. तर असं एक पेल्यामध्ये याचं मिश्रण करायचं होतं. ते मिश्रण केल्यानंतर ते सुट्टीच्या दिवशी सकाळी, सुट्टीच्या दिवशी म्हणजे आपण कुठे बाहेर कामाला असेल किंवा काही याला असेल तर ते सुट्टी असली तर हा प्रयोग करायचा होता. तर मग मी सुट्टीच्या दिवशी तो प्रयोग केला. 1 पेलाभर त्याचा रस केला सकाळी अंशपोटी. त्यानंतर त्याचा इफेक्ट असा होतो की आपण म्हणजे आपल्याला एक जुलाब चालू होतात, आणि जर जुलाब चालू झाली की ते संपूर्ण पोट पार असं मोकळं करून टाकतं. आतमध्ये सर्व काही चारलेलं असो किंवा दुसरा काही त्रास असो पोटाचा किंवा काय, हे सगळं म्हणजे पार सगळं साफ होऊन जाते. आणि हे सर्व करत असताना मी आपले भाऊंचा सल्ला घेतला, म्हणजे बळीराम पाडे आपले भाऊ आहेत, त्यांचा चॅनल येतो. तर त्यांचा नंबर घेऊन मी व्हिडिओतून त्यांना कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्याशी सर्व काही माहिती विचारून घेतली, कसं करायचं, काय करायचं वगैरे सर्व काही त्यांनी व्यवस्थित सांगितलं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण बाहेरचं आपल्याला काही तांत्रिक बाधा झाली असेल किंवा कोणी खंडीतून चाललं असेल तर त्यासाठी आपण भरपूर देवलशी वगैरे असं भरपूर फिरतो, पण त्याचा काही कधी कधी आपल्याला फायदा होतो, पण कधी कधी होत पण नाही. परंतु भाऊने एकही रुपया न घेता निःशुल्क असा हा सल्ला आपल्याला दिलेला आहे, आणि त्याचा खरोखर 100% त्याचा फरक पडलेला आहे मला. त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करून पहा, भाऊंचा सल्ला घ्या, कसं काय करायचं काय वगैरे सर्व. आणि हे सर्व इच्छाभेदी रस आणि अश्वगंधा चूर्ण हे 100-200 रुपयामध्ये भेटून जाते. मेडिकलमध्ये गेलं कुठेतरी ते भेटून जातं. ज्यांना खरंच म्हणजे असा बऱ्याच दिवसापासून त्रास आहे त्यांनी हा उपाय, माझं असं म्हणणं आहे की 100% करून पाहावा. 100% गुणकारी उपाय. आणि उपाय करत असताना एकदा भाऊंचा सल्ला घ्या आणि 100% करून पहा. धन्यवाद.